फोर्ब्स इंडियानं महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर डब्ल्यू पॉवर ट्रेलब्लेझर 2019 ही यादी जाहीर केली। या यादीमध्ये अशा महिलांचा समावेश केला गेलाय ज्यांनी साधारणपणे पुरुषप्रधान क्षेत्रांमध्ये आपला वेगळा ठसा उमटवलाय। या यादीमध्ये पहिला क्रमांक पटकावलाय प्रियांका चोप्रा जोनासीनं। तिच्या बॉलिवूड करिअर व्यतिरिक्त प्रियांकानं सिलिकॉन व्हॅलीमध्ये कोडिंग एज्युकेशन कंपनी हार्बेटन या हायस्कूलमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे। यादीमध्ये दुसरा क्रमांक आहे भारताची स्टार बॉक्सर आणि 6 वेळा विश्वविजेती MC मेरी कॉमीचा। वयाच्या 36व्या वर्षी मेरीचा आत्मविश्वास आणि फिटनेस वाखाणण्याजोगा आहे। या यादीमध्ये अमेरिकन ॲप बेस्ड कॅब कंपनी उबरची बिझनेस इंटेलिजन्स हेड कोमल मंगतानी यांचाही समावेश आहे। वडगाव इथल्या गडभटकंती दुर्ग संवर्धन संस्था आणि पुण्यातील शिवदुर्ग संवर्धन संस्था या 10 वर्षांपासून मावळ तालुक्यातल्या तिकोना किल्ल्यावर विकासाची छोटी मोठी कामं करतायत। यावेळी कोणत्याही सरकारी मदतीशिवाय केवळ लोकसहभागातून गडाचा संपूर्ण कायापालट करण्याचा ध्यास या संस्थांनी घेतलाय। बालेकिल्ल्याकडून वर जाणाऱ्या पायऱ्यांचे दगड ढासळत होते आणि लोकवर्गणीतून सुमारे 8 लाख रुपये खर्चून श्रमदानातून बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या पायऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे। वेताळ महाराज, चपेटदान, मारुतीराय, तळजाई माता यांच्या पूजनानंतर श्रीमंत सत्यशील राजे दाभाडे यांच्या हस्ते पायऱ्यांचं लोकार्पण करण्यात आलं आणि पोवाड यांनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। गडकिल्ल्यांचं संवर्धन होणं काळाची गरज असताना या संस्थांनी उचललेलं पाऊल खरंच कौतुकास्पद आहे। जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमध्ये बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे। सर्वत्र बर्फाची सफेद चादर पसरलेली पाहायला मिळते। काही ठिकाणी नागरिक बर्फाचा आनंद लुटतायत तर मात्र काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय।